ओके, ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. काल मी तुम्हाला लावला होता आधी. आता क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन नंबर 3 काय आहे? The sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present age. म्हणजे काय गणमन आहे रे बाळांनो? एक वडील आणि एक मुलगा आहे, फादर अँड हिज सन. ह्या दोघांच्या एज बद्दल इथे काहीतरी गणमन केली यांनी. काय केलं सर्वात पहिले? फादरचं एज आणि त्या सनचं एजचा डबल टॉईस यांची सम घेतली तर 70 झाली. बरोबर आहे. आता आपण सोल्युशन स्टार्ट करू. म्हणजे पाहूया आपल्या दोघांची एज काढायची आहे ना. सोल्युशन लेट. अच्छा पहिले फादरचं एज म्हणून घेत. लेट the father present age is X years and the son's present age is Y. X years and Y. म्हणजे फादरचं एज किती आहे आणि त्याच्या सनचं एज Y. मग अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन फर्स्ट पहिली कंडिशन लिहितो आता. The sum of father's age and twice the age of his son. मग ओके, म्हणजे फादरचं एज किती आहे प्लस सम सनच्या एजचा टॉईस. सनचं एज आहे वाय, टॉईस किती झाला आणि ही सम किती आली? इक्वेशन नंबर 1. अडचण काही? ओके. दुसरं, इफ वी डबल द एज ऑफ फादर. फादरचं एज डबल करा. मग फादरचं एज किती आहे? डबल किती होईल? 2x. अँड ऍड इट म्हणजे काय? सम करायची. ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. सनचं एज किती आहे? आन्सर किती येतं? जमले काही क्वेश्चन म्हणाला बाबर. सर्वात पहिले फादरचं एज हे ऍड करायचं कोणामध्ये? सनच्या एजचा टॉईस. सनचं एज किती घेतलं आपण? वाय. टॉईस किती झाला? 2y. याच्यामध्ये फादरचं एज म्हणजे ऍड केलं तर आन्सर किती येत आहे? 70. नंतर फादरच्या एजची टॉईस करा, डबल करा. फादरचं एज आहे 8, टॉईस केला तर 2x प्लस सनचं एज y आणि सम किती आली? मग दोन इक्वेशन भेटले. सॉल्व करायचे. कसे? क्रॅमर्स रूल वापरून सॉल्व करायचे. युझिंग क्रॅमर्स रूल करा सॉल्व. मी कोणत्या पण मेथडने सॉल्व करू शकतो. तुम्ही क्रॅमर्सने सॉल्व करा. आपल्या क्रॅमरची प्रॅक्टिस करायची आहे. मला नाही करायची. मी 10वी पास झालो 2008. मला मॅथला 145 होते मार्क. 145 150 पैकी 145. आमच्याकडे 150 मार्क्सचं मॅथ यायचं. ओके
बाळांनो सिंपल आहे, इक्वेशन बनलेलं आहे. क्रॅमर्स रूल वापरायचं आणि सॉल्व करायचं. कर ना सॉल्व. कसं लिहू? हाताने. हा इक्वल टू नीट काढ ना, नीट. क्रॅमर्स रूल वापरायचा आहे. क्रॅमर्स रूल कसा वापरणार? सर्वात पहिले डी फाइंड करायचा, नंतर डीएक्स फाइंड करायचा, नंतर डीवाय फाइंड करायचा. क्रॅमर्स रूल मग जरा मी क्रॅमर्स रूल सॉल्व करतो. सर्वात पहिले डी. काय केले? एक्सचे कोइफिशियंट लिहिले, वायचे कोइफिशियंट लिहिले. ओके, विच इज इक्वल टू हा 2 बाय डिटर्मिनंट सॉल्व करता. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, काय कसं होईल ते? 1 into 1 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 into 1 minus 4. डी किती आला? -3. त्यानंतर फाइंड करायचा डी. डीएक्स कसं फाइंड करणार? डी मध्ये जे एक्सचे कोइफिशियंट आहे ते या कॉन्स्टंटने रिप्लेस करायचे. म्हणजे काय होईल? 70, 95 हा 2, 1 आहे आता. परत हे सॉल्व करायचे. पहिले ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 70 into 1 मायनस नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 into 95. 70 into 1 मायनस 190. बरोबर आहे का? सबट्रॅक्शन 120 -7. हा भेटला डीएक्स. नाव डीवाय आणि डीवाय म्हणजे डी मधले हे जे वायचे कोइफिशियंट आलेत ना, हे बदलायचे तुम्हाला. 1, 2 आहे असं राहिला. 2, 1 जागी कॉन्स्टंट टाकायचे. 70, 95. ओके, म्हणजे इथे काय होईल? सर्वात पहिले सबट्रॅक्शन -45. बरोबर आहे? ओके, आता डी भेटला, डीएक्स भेटला, डीवाय भेटला. x is equals to dx upon d and y is equals to dy upon d. म्हणजे x ची व्हॅल्यू होईल -120 upon -3 आता हे सॉल्व करा. सर्वात पहिले मायनस मायनस
3 1 3, 0:0 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 40 अँड इथे मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. 3 1 3, 3 1 3, 3 5. म्हणजे तुम्ही एक्स आणि वाय शोधला, पण क्वेश्चन मध्ये एक्स आणि वाय आहे का? नाही. मग ही जी स्टार्टिंगची सेंटेन्स आहे परत लिहायचं. याच्यामध्ये फक्त लेट हा वर्ड काउंट टाकायचा, एक्स जागी एक्सची व्हॅल्यू टाकायची, वाय जागी वायची व्हॅल्यू टाकायची. म्हणजे काय होईल सोल्युशन? द फादर्स एज, द फादर्स प्रेझेंट एज is 40 years and the son's present age is 15 years. अडचण बोला बरं आन्सर मध्ये. क्रॅमर रूलची प्रॅक्टिस झाली परत. हे लक्षात घ्या, जितकी क्रॅमर रूलची प्रॅक्टिस करताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण की एक्झामला क्रॅमर रूलचं एक्झाम्पल असणार आहे. ओके, झालंय प्रत्येकाचं. फायनली वर्ड मध्ये आन्सर लिहायचंय कंपल्सरी. एक्स वाय काढून जर तुम्ही ठेवलं आन्सर एक्स आणि वाय मध्ये फक्त, तर शेवटचा 1 मार्क जाईल. टार्गेट मार्क कमी होतो. हो, तो वर्ड आन्सर नाही लिहिलं तर. कारण तुम्हाला क्वेश्चन मध्ये एक्स वाय विचारलाच होता ना. क्वेश्चन मध्ये कुठे एक्स वाय विचारला होता का? तुम्ही एक्स वाय कशाला काढला? प्रश्न हाच येईल ना. तुम्हाला जे विचारलं ते आन्सर द्यायचं आपल्याला. म्हणून मग शेवटी हा जो एक्स वाय हा फक्त सपोर्टला आपल्याला. जरी अल्जेब्रिक सोडवला असतं काय केलं असतं? दुसऱ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं असतं, त्यातनं पहिलं इक्वेशन मायनस केलं असतं तरी आला असतं. पहिला 2 ने मल्टिप्लाय केलं असतं, त्यातनं दुसरं मायनस केलं असतं तरी सुद्धा आन्सर आला असतं. बरोबर आहे. अल्जेब्रिक मेथड सोपी आहे, पण आपल्याला सध्या क्रॅमरची, म्हणजे एकाच एक्झाम्पल मध्ये दोन्ही झालं पाहिजे. हे वर्ड एक्झाम्पल पण सुटलं पाहिजे, त्यात क्रॅमर सुरूची प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. ओके, नेक्स्ट घ्या. झालंय प्रत्येकाचं. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 4. Question number 4. The denominator of a fraction is 4 more than twice
its numerator. Okay, full stop. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Full stop. Find the fraction. Find the fraction. Find the fraction. दिली का? Find the fraction. Okay. ओके बाळांनो, क्वेश्चन रीड करा बरं एकदा प्रत्येकाने पटकन, मनातल्या मनात. अख्ख्या गावाला नाही ऐकवायचं. ओके, वाचला क्वेश्चन. काय ग्रेबार आहे सोल्युशन. तुम्हाला काय फाइंड करायचं? फाइंड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय? जिथे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असतं ना, त्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. मग याचं त्याच करतो लेट फ्रॅक्शन इज. फ्रॅक्शन असा घेतो एक्स अपॉन वाय. अडचण काही? याचा अर्थ न्यूमरेटर किती झाला आणि डिनॉमिनेटर. देअरफॉर न्यूमरेटर इज एक्स and denominator is y. अडचण काय कोणाला? ओके, न्यूमरेटर डिनॉमिनेटर भेटला. आता अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय वाचा बरं का. द न्यूमरेटर, द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 more than twice the numerator. अबार डिनॉमिनेटर म्हणजे कोण? y is 4 more म्हणजे प्लस होईल ना. 4 more than the twice numerator. बरोबर का बरं?
डिनॉमिनेटर 4 more twice the numerator. ओके, आता बघा हा मायनस, हा जो 4 आहे हा जाऊ द्या इकडे, हा y येऊ द्या इकडे. देअरफॉर इक्वेशन काय बनेल? 2x इक्वेशन नंबर, पहिलं इक्वेशन बनलं. दुसरं, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स. आता बघा का नीट, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. म्हणजे डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरचा 12 टाइम्स होईल. कधी? इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. मग मला सांगा न्यूमरेटर किती आहे? 1. तो त्याच्यातून 6 रिड्यूस करा. x मायनस आणि डिनॉमिनेटर मधनं पण 6 रिड्यूस करा. किती होईल? त्यांचं म्हणणं असं आहे की जर आपण न्यूमरेटर मधनं 6 रिड्यूस केले म्हणजे कमी केले, तर मला सांगा सध्या न्यूमरेटर काय? x. 6 ने रिड्यूस केला काय होईल? x मायनस 6. हा, डिनॉमिनेटर मधनं 6 रिड्यूस केलं तर y मायनस 6. बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळेस तुम्ही 6 रिड्यूस करता ना, त्यावेळेस जो नवीन डिनॉमिनेटर आणि नवीन न्यूमरेटर भेटेल ते 1, म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे कुठे गेला, हा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर किती असेल? 12 टाइम्स असणार आहे. समजलं का नाही समजलं? काय की न्यूमरेटर मध्ये 6 रिड्यूस करा, डिनॉमिनेटर मध्ये 6 रिड्यूस करा. न्यूमरेटर मध्ये 6 रिड्यूस केले की झाला x मायनस 6. डिनॉमिनेटर मध्ये 6 रिड्यूस केले काय आला? हा, त्यांचं म्हणणं हे जे नवीन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर भेटलाय याच्यामध्ये डिनॉमिनेटर कोणता आहे? x मायनस. हा न्यूमरेटरचा 12 टाइम्स आहे. किती आहे? 12 टाइम्स. 2 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 करतो आपण. 12 टाइम्स म्हणला मल्टिप्लाय बाय 12 केला. ओके, आता बघा क्लिअर कट आहे. ब्रॅकेट ओपन करायचं असतील ह्या 12 ने दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे काय येईल? बरोबर आहे. ओके, आता बघा हा 72 येऊ द्या इकडे आणि हा y जाऊ द्या तिकडे. म्हणजे काय होईल इक्वेशन? 12x इज इक्वल टू -6 प्लस, देअरफॉर काय इक्वेशन बनल? 12x मायनस y इज इक्वल टू किती आले हे? इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे का? मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय करायचं? क्रॅमरच्या रूलने सॉल्व्ह करायचं. करा. हे तुम्ही क्रॅमरचे सॉल्व्ह करा, मी अल्जेब्रिकचे सॉल्व्ह करून. म्हणजे तुमच्याकडे दोन्ही आन्सर राहतात, क्रॅमरचं पण राहतं आणि अल्जेब्रिकचं पण राहतं. ओके, सॉल्व करा प्रत्येकाने.
ओके, सॉल्व करायचंय. क्रॅमरचे रूलने सॉल्व तर करा. ओके, क्रॅमरचे रूलने सॉल्व करायचंय. इक्वेशन 1 इक्वेशन 2 त्या वायचं कोएफिशियंट दोन्ही ठिकाणी -1 आहे. -1 कोएफिशियंट आहे. -1 कोएफिशियंट आहे. वायचा कोएफिशियंट -1 सायन्सचा घ्यायचा. इकडे वायचा कोएफिशियंट -1. ओके, 2 into -1 -2 -12 into -1 -+ 12 म्हणजे फायनल आन्सर आहे +10. हा, dx. dx घ्यायचा म्हणजे काय करायचं, d लिहायचा. d मधले जे x चे कोएफिशियंट आहे ना ते बदलायचे कॉन्स्टंट. त्यावेळेस y चे कोएफिशियंट आहे असंच ठेवायचं. परत ते सॉल्व करायचं. -4 -1 -1 into -4 -+66 म्हणजे +70 dx. पुढे dy लिहायचं म्हणजे d मधले सगळे कोएफिशियंट y चे कोएफिशियंट काय घेतले -1 ते बदलायचे. त्यावेळेस 2 12 तसंच -1 चा काय घ्यायचा कॉन्स्टंट. हा, आता एक सॉल्व करायचे. 2 into -4 into 12 2 into 66 132 -+ 4 into 12 48. आन्सर आलं 180. बरोबर का dy. ओके, मग x चा फॉर्म्युला घ्यायचा dx अपॉन d. y चा फॉर्म्युला घ्यायचा. मग x ची व्हॅल्यू dx किती आलाय 70 अपॉन d किती आलाय 10. 0 0 कॅन्सल. x ची व्हॅल्यू 7. y आला 18. सोडवलं का प्रत्येकाने? 7 आणि 18 आन्सर येतोय युजिंग क्रॅमर्स रूल. आता मी क्रॅमर्स रूलने पूर्ण व्हर्बली आन्सर एक्सप्लेन केलंय. बरोबर आहे, बोललो ना कसं. हा, आता आपण अल्जेब्रिकने सॉल्व करूया. काय होत आहे, इथे -y इथे -y कोएफिशियंट सारखा आहे, साइन पण सारखं आहे. मग दोघांची घेतो मी सबट्रॅक्शन. इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 वी गेट. इक्वेशन नंबर 2 काय आहे 12x - y इज इक्वल टू 66. यातनं मायनस करायचं 2x - y इज इक्वल टू -4.
आता सबट्रॅक्शन घ्यायची म्हणजे सेकंड इक्वेशनचं साईन चेंज करायचं. कसं होणार चेंज? साईन काहीच नाही, म्हणजे हा प्लस, हा मायनस झाला, हा प्लस झाला आणि हा सुद्धा प्लस झाला. क्लिअर कट दिसतंय? काय होणार? सगळ्यात पहिले 12x - 2x 10 -y + y कॅन्सल. 66 + 4 70. आता हा x आहे इकडे मल्टिप्लायला, इकडे आला तर सॉरी 10 आहे इकडे मल्टिप्लायला, इकडे आला तर डिवाइडला. देअरफॉर x किती आला? 70/10. 0 ला 0 म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली? तुम्ही क्रॅमरची सरवले तरी सुद्धा व्हॅल्यू 7. ओके, आता ही व्हॅल्यू पुट करा कुठे? 1 मध्ये. put this value in equation 1 इथे. okay, therefore equation 1 becomes काय होईल? 2 × 7 - y is equals to -4. तर हा -y इकडे गेल्यानंतर या दोघांचं घ्या मल्टिप्लिकेशन करून, ते किती येईल? and therefore y ची व्हॅल्यू किती आली? भेटला का x आणि y? तुम्हाला x आणि y नाही विचारला, तुम्हाला काय विचारलाय? फ्रॅक्शन, न्यूमरेटर डिनॉमिनेटर का नाही विचारला. मग इथे व्हॅल्यू टाकून द्यायची लेट कट करून. therefore the fraction is किती? x/y म्हणजे 7/18. तुम्हाला क्रॅमर सोडून आन्सर मी सांगितलं आणि अल्जेब्रिकने सोडून दाखवलं. अडचण बोला बरं. अरे बाळांनो अडचण? ओके, आता नीट आहे काय? राहिले 2 एक्झाम्पल उद्या ठेव, म्हणजे 2 एक्झाम्पल होतील, म्हणजे हा चॅप्टर उद्या संपून जाईल. ओके, संपवला जाईल.